तर रेल्वे शेअर्समध्ये जवळपास प्रत्येक रेल्वे स्टॉक 40%, 50% तर काही 60% पर्यंत कोसळले आहेत. ज्यांनी वरच्या भावात खरेदी केली ते आज मोठ्या तोट्यात आहेत. पण खरा प्रश्न आहे, हा फक्त तात्पुरता करेक्शन आहे की रेल्वे सेक्टरची ग्रोथच संपली आहे? या व्हिडिओमध्ये आपण डेटा, बजेट आणि सरकारच्या धोरणाच्या आधारे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त रेल्वे स्टॉक्सबद्दलच बोलणार आहोत. आर-व्ही-एन-एल, इरिकॉन, आय-आर-एफ-सी, रेलटेल, आय-आर-सी-टी-सी आणि इतर रेल्वे कंपन्यांमध्ये एवढी मोठी घसरण का झाली? आणि सर्वात महत्त्वाचं, आता पुढे या शेअर्समध्ये संधी आहे की अजून धोका? चला सुरू करूया. तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, ही समस्या फक्त एक कंपनीची नाही. आर-व्ही-एन-एल पडला, इरिकॉन पडला, आय-आर-एफ-सी पडला, रेलटेल पडला, आय-आर-सी-टी-सी देखील दबावाखाली आहे. म्हणजे संपूर्ण रेल्वे सेक्टरमध्येच कमजोरी दिसत आहे. जर फक्त एकच कंपनी पडली असती, तर कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणता आलं असतं. पण जेव्हा संपूर्ण सेक्टर पडतो, तेव्हा कारण वेगळंच असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सर्वजण फक्त घसरण पाहत आहेत. पण ह्या घसरणीपूर्वी काय झालं होतं, हे किती जणांनी पाहिलं? अनेक रेल्वे शेअर्सनी 2 वर्षात 500%, 1000%, 2000% तर काहींनी तर 4000% पेक्षा जास्त रिटर्न्स दिले. इतकी मोठी तेजी आल्यानंतर काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होणं नैसर्गिक आहे. शेअर बाजारात कोणताही स्टॉक कायम वर जात नाही. यातून सर्वात मोठा धडा मिळतो की शेअर बाजारात कंपनीपेक्षा टायमिंग जास्त महत्त्वाचे असते. ज्यांनी रेल्वे शेअर्स सुरुवातीला घेतले ते आजही मोठ्या नफ्यात आहेत. पण ज्यांनी फोमोमध्ये वरच्या भावात खरेदी केला, त्यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागत आहे. म्हणूनच स्वस्तात खरेदी आणि महागात विक्री हा नियम आजही बदललेला नाही. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, रेल्वे शेअर्स इतके का पडले? याचं उत्तर आहे रेल्वे बजेट. रेल्वे कंपन्याचा सर्वात मोठा ग्राहक कोण? भारत सरकार. सरकार जितका रेल्वे बजेट देईल, तितके जास्त प्रोजेक्ट, तितके जास्त टेंडर आणि तितकाच जास्त व्यवसाय. 2022 ते 2023 मध्ये रेल्वे बजेटमध्ये मोठी वाढ झाली. त्याच काळात रेल्वे शेअर्समध्ये मोठी प्रचंड तेजी पाहायला मिळाली. पण गेल्या काही बजेटकडे पाहिलं तर वाढ फक्त 5 ते 6% आसपास राहिली. बाजाराला अपेक्षा होती रेल्वे बजेट 3 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त जाईल, पण प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाली आणि इथूनच रेल्वे शेअर्सवर दबाव सुरू झाला. कमी बजेट म्हणजे कमी नवी प्रोजेक्ट, कमी टेंडर, कमी ऑर्डर्स आणि भविष्यातील ग्रोथवर प्रश्नचिन्ह. बाजार नेहमी भविष्याचा विचार करतो, म्हणूनच शेअर्स आधी पडायला सुरुवात झाला. सध्या उपलब्ध माहितीनुसार रेल्वे कंपन्यांच्या व्यवसायात कोणताही मोठा मूलभूत धोका दिसत नाही. समस्या कंपन्यांमध्ये नाही, तर समस्या ग्रोथ एक्सपेक्टेशनमध्ये आहे. बाजाराला ज्या वेगाने वाढ अपेक्षित होती, ती सध्या दिसत नाही. तर हो, पण त्यासाठी काही मोठे ट्रिगर लागतील. पहिला, रेल्वे बजेटमध्ये पुन्हा मोठी वाढ. दुसरा, मोठ्या ऑर्डर्स. तिसरा, सरकारकडून नवीन इन्फ्रास्ट्रक्चर घोषणा. चौथा, रेल्वे कॅपेक्स पुन्हा वेगाने वाढणं. हे घडलं तर रेल्वे शेअर्समध्ये पुन्हा मोठी तेजी दिसू शकते. पण रिस्क देखील लक्षात ठेवायला हवा. जर भविष्यात सरकारने रेल्वे क्षेत्रात प्रायव्हेट कंपन्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला, तर स्पर्धा वाढेल आणि सरकारी रेल्वे कंपन्यांवर दबाव येऊ शकतो. सध्या मात्र अशा प्रकारचा मोठा निर्णय झालेला नाही. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर रेल्वे शेअर्स संपलेले नाहीत. पण सध्या ग्रोथ मंदावल्यामुळे बाजार त्यांना कमी व्हॅल्युएशन देत आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी फक्त शेअरचा भाव पाहू नका, तर रेल्वे बजेट, सरकारी कॅपेक्स, ऑर्डर बुक आणि कंपन्यांची भविष्यातील ग्रोथ यावर लक्ष ठेवा. कारण शेअर बाजारात फक्त पैसा चांगली कंपनी निवडून मिळत नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे मिळतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशा मराठी शेअर मार्केट न्यूज, स्टॉक ॲनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट अपडेट्ससाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.